12वीच्या परीक्षा सुरू झाल्यात यातच बुलढाण्यामध्ये शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे। बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर सुविधांचा अभाव दिसून आला। परीक्षा केंद्रातील शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला। पाण्याचं आणि स्वच्छताचं व्यवस्था नसल्यानं पालक संतप्त झालेत। नमस्कार, मी अमोल कलाल। माझे पाल्ले इथं जिल्हा परिषद शाळेला पेपर द्यायसाठी आलेले आहे 12वीचे। तर शाळेची अवस्था बघितली असता तर शाळेमध्ये पूर्ण म्हटलं म्हणजे रूममध्ये म्हटलं म्हणजे डेस्क बेंच साफ केलेली नाही आहे, सर्व जाडमट लागलेलं आहे। बाहेर म्हटलं म्हणजे सगळ्या बिअरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहे, प्लॅस्टिकचे ग्लास पडलेले आहे, साफसफाई केलेली नाही आहे। मुलं वर्षभर म्हटलं म्हणजे मेहनत करून म्हटलं म्हणजे बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाही आहे। कुठल्याच प्रकारची म्हटलं म्हणजे पाण्याची किंवा कुठली व्यवस्था केली नाही आहे, पिण्याच्या पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली नाही आहे। तर प्रशासनाने म्हटलं म्हणजे याची काळजी घ्यावी आणि येणाऱ्या पेपरला म्हटलं म्हणजे सगळ्या सुविधा म्हटलं म्हणजे मुलांसाठी करण्यात याव्या। धन्यवाद। मी वर्षा सोनोने काउन्सिलर आहे आणि आत्ता मी माझ्या मुलीला पेपरला सोडवायला इथे आलेली आहे। 12वीचा परीक्षा आहे तिची आणि जिल्हा परिषद स्कूलचं सेंटर असल्यामुळे आणि मला या स्कूलचा पहिले पण अनुभव आलेला आहे। माझी मोठी मुलगी पण 12वीलाच होती, तेव्हाही आम्ही बघितलं खूप अस्वच्छता आहे, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, तिथे फुटलेल्या अस्वच्छता आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे। मुलांनी कशा वातावरणात पेपर द्यावा, आपल्या उद्याचं भविष्य आपण म्हणतो, आपण त्यांना घरी इतकं छान वातावरण देतो की त्यांनी त्यांचं माइंड फ्रेश राहून त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं याच्यासाठी आणि नेमकं त्यांना जे परीक्षेचा काळ असतो या परीक्षेच्या याच्यामध्ये त्यांनी कुठल्या वातावरणात पेपर द्यावा आणि कसा द्यावा मला तेच कळत नाही आहे। NTV न्यूज मराठी बुलढाणा।